नमस्कार मित्रांनो, आपण आज जातोय कळसुबाईला आणि आम्ही निघालोय धुळ्याहून आणि आता आम्ही आहोत मालेगावच्या पुढे. आता आम्ही थांबलोय चहा प्यायला आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासास.
नमस्कार, हे आमचे मित्र आहेत पंकज दादा आणि हा मी. आपण आता जातोय कळसुबाईला. आता आम्ही फायनली पायी पायी जातो इथून ट्रेकिंगसाठी आणि पुढे तुमचा डोंगर दिसत असतील. आता पाहूया काय काय मजा येते. Joy to the world, the Lord is come. Let earth receive her King. Let every heart prepare him room. And heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and nature sing. Joy to the world, the Lord is come. Let earth receive her King. Let every heart prepare him room. And heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and nature sing.
ट्रेकिंगचा आमचा पहिलाच टप्पा आहे आणि आमचे पंकज दादा थकलेत पूर्ण एवढ्यात. पण दम लागतोय कारण सवय नाही आम्हाला असं एवढं ट्रेकिंग करण्याची. पण आम्ही आलो आहेत आणि वरच्या शिखरावर तर आम्हाला जायचंच आहे. काही झालं तरी किती वेळ लागला तरी आम्ही जाणार आहोत. फक्त हळूहळू जाऊ एवढं जाऊ. हो हो पण चढून निश्चित हे हा, गोष्ट हो. खरी. चढून निश्चित जाऊ आता इथे हळूहळू. येऊन परत नाही जाणार आम्ही. नाही आम्ही खानदेशी लोक आहोत आणि खानदेशी लोक एवढ्या लवकर हार मानत नाहीत. त्याच्यामुळे आजचा पूर्ण दिवस शिखरासाठी. हा आम्ही जाऊ हळूहळू जाऊ मजा घेत जाऊ. बा खाली तरी आणि वरती ते वरती आहे कळसूबाईचं मंदिर. इथून दिसणार नाही आता. ते जर दिसेल तर ते वरती एक कोपऱ्याला दिसतंय थोडं थोडं. इथून तिथपर्यंत आपल्याला चढायचं आहे ना. आणि आमचे पंकज दादांनी आता सपोर्ट घेतलाय फायनली. आता पाहूया किती वेळात आपण पोहोचतो. कारण रस्ता बराच खडतर आहे ना. तशी सवय आपल्याला थोडी. आपण रोज थोडा वर्कआउट करतो त्याच्यामुळे. पण तरी वर्कआउट करणं वेगळं आणि प्रत्यक्षात डोंगर चढणं वेगळं. याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की आपले मावळे किती स्ट्रॉंग असतील ना. की सह्याद्रीच्या त्या पर्वतरांगांमध्ये ज्या शाया होत्या त्यांना ते जंग पछाडत होते. गनिमी कावाने त्या ठिकाणी त्यांना हे झाड बघा. हो फुलं छान आहेत त्याला. मग तेच ना. घ्या क्लोजअप त्याचा. फुलं छान आहेत त्याला पण क्लोजअप काही झुमिंग होते का? झुमिंग होत नाही इथून. कळसूबाईच्या या डोंगरावर लोक राहतात आणि भाताची शेती पण करतात पावसाळ्यात. हे पहा. आणि मग असं पर्यटकांसाठी त्यांनी छोटे छोटे हॉटेल्स पण या ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून लोकांना इथं नाश्ता पाणी जेवणाची सोय होईल ना. हे पहा छान कोंबड्या वगैरे चरत आहेत आणि निसर्ग तर एकच नंबर आहे. वातावरण खूप छान आहे आल्हाददायक. आणि त्यात आज थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे अजून मजा येते त्याच्यात. वा हळूहळू चढतोय ना. दम लागतोय पण त्याच्यात पण एक मजा आहे. इतकं छान असंही निसर्ग आहे. हे पहा हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा असं ढगाळ वातावरण आणि मग त्याच्यामध्ये कळसूबाईचं शिखर सर करण्याची संधी आणि तो एक आनंद एक वेगळा असतो. हे पहा पुढे मुलं क्रिकेट खेळत आहेत. आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे. अरे बापरे वरती लोक दिसत आहेत चढताना डोंगरावर. कॅमेऱ्यात येणार नाहीत ते आता पण आम्हाला दिसत आहेत. बारीक बारीक ठिपके दिसत आहेत लोकांचे हां. ते जाऊ द्या पाहूया आपण पुढे जाऊन. पण इथे कळसूबाईच्या या शिखराच्या पायथ्याशी क्रिकेटचा आनंद घेणारी पोरं पहा. हैच वा वा क्या शॉट आहे. आउट नाही रे. नाही रे कुठे आउट आहे रे. कुठे आउट आहे. तिकडे आउट आहे. नाही रे असं कुठे आउट असतो का. पायथ्याशी इथे मंदिर आहे. देवीचं आहे की देवाचं आहे. इथे
उतरणारे लोक आहेत. छान असं वातावरण आहे. वरती ढगाळ वातावरण तर एकच नंबर आहे. असं वातावरण. चढाई 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 चढाई. चलो कळसूबाईचा डोंगर चढताना फक्त श्वास फुलल्याचा आवाज येऊ शकतो. फुसू फुसू फुसू. दुसरं काही सापडणार नाही. पशु पक्ष्यांच्या आवाजापेक्षा श्वसनाचा जो आवाज आहे तर तो जास्त येईल. बाई, हे मध्यावर चढल्यावर खालचं दृश्य आहे. सूर्य उगवतोय समोर. खाली शेत, ही डोंगर आणि वरचा चढ. हा डोंगर अजून चढायचा आहे. खूप आहे. चढायचा रस्ता पहा, एकदम उबड धोबड आहे. जर थोडासाही पाय निसटला तर त्याचं काय होईल काही सांगता येत नाही. प्रचंड अवघड असा रस्ता आहे, पण मजा आहे. छान मजा आहे. काही लोक आनंद घेण्यासाठी येतात, काही लोक उगाचच नुसतं टाइमपास करण्यासाठी पण या ठिकाणी येतात. पण या गोष्टीचा आपण आनंद घेतला गेला पाहिजे. पाहतो समोरची डोंगर आणि सगळा निसर्ग. या वरच्या टोकापर्यंत चढायचं आहे आपल्याला. पुढे बरीच गर्दी आहे.
वरतीपर्यंत किती लोक पोहोचतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता खाली जे पोरं गेली ते सांगत होते की आम्ही अर्ध्यातून वापस आलो. सगळेजण म्हणजे मधूनच लोक वापस येतात. हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्याच्यातले आत्ताचे तरुण पळून येतात का. जबरदस्त चढ. म्हणजे श्वास पूर्णपणे फुलून गेलाय माझा. पंकज दादा अजून कटीच्या साह्याने येत आहेत. जर तुम्ही चढ पाहिलं, जर पाय निसटला तर माणसाचं काय होईल याचा अंदाज नाही. ड्रोन आपल्याला पण घ्यावं लागणार आहे ड्रोन. हा पूर्ण कडा अजून चढायचा आहे आपल्याला. अजून मेन कडा बाकी. आधी तर आले आपण. आता महत्वाचा कडा आहे हा, फक्त आपल्याला चढायचा आहे. हो, पूर्ण चढायचं तर आहे. उभा कडा आहे आणि याच्यामध्ये आता चढायचं आहे. लोक तर अगदी मुंग्यांसारखे लहान लहान दिसतात इथून. इथून म्हणजे याच्यात तर कॅमेऱ्यात येतच नाही आहेत, फक्त ते डोळ्यांना दिसत आहेत. एकदम ऊन पण कडक लागायला लागला त्याच्या बारी. ऊन सावली होते. वरून लोक येत आहेत खाली. खालून जाणाऱ्या लोकांची संख्या कमी ना. हो, तर वरून कठीण चढाई, पायऱ्या बिऱ्या काहीच नाहीत आणि पूर्ण माती. याच्यावर कसाही आणि केव्हाही आणि कधी पाय नसू शकतो. कम से कम 500-600 लोग देख लिया. चढाई पाहता किती डेंजर आहे. चढाई शॉर्टकट रस्ता पण आहे, लॉंग कट रस्ता पण आहे, पण चढाई जबरदस्त आहे. आता खरी मजा आहे वरती चढण्याची, कारण की पूर्ण खतरनाक चढाई आहे. म्हणजे नेमका कुठे पाय ठेवावा अशी चिंता पडते, कारण थोडा जरी पाय निसटला तरी आपले एक तर दात तोडू शकतात किंवा नाक फुटू शकतं किंवा कपाळ मोक्ष होऊ शकतो. म्हणून खूप सांभाळून चालावं लागतंय. हे पहा कसा रस्ता आहे, खतरनाक एकदम. आजूबाजूला पूर्ण दाट झाडी आहेत. त्या दाट झाडींमधून हा रस्ता आहे. पावसाळ्यात अजून हा रस्ता प्रचंड धोकेदायक होत असेल.
चढणाऱ्यांचे हाल तर जाऊ द्या, पण उतरणाऱ्यांचे हाल जास्त आहेत. एकमेकांची मदत करून उतरतायत, कारण जर थोडाही पाय निसटला तर त्याचा कपाळ मोक्ष तर नक्कीच होईल. काही लोक हनुमान चालीसा लावत आहेत, काही एकमेकांची मदत घेत आहेत, काही आनंद घेत आहेत. पाय नाही ठेवायचं दगडावर. तरुण मुलं मुली तर उतरत आहेत, पण त्यांच्यामध्ये एक मावशी पण आहे ना. मावशी पण कळसूबाई सर करतायत म्हणजे सोपं नाही. इथे तरुणांची हवा निघते आणि मावशी वरून खाली उतरत आहेत. क्या बात है. हे पहा. क्या बात है. मस्त मावशी, सॅल्यूट तुम्हाला. थोडीशी हिंमत. केव्हापासून विना आधाराची चढत होतो, आता छान पोलबिल आहेत पायऱ्यांना, त्याच्यामुळे आता चढायला मजा येईल ना. इतके वरती आम्ही आलो आहेत आणि आमचे मित्र खाली पहा तुम्ही, कसा छान नजारा आहे ना. थंडीचे दिवस आहेत पण घाम निघतोय आमचा. आणि आता अजून बराच वरचा कडा जो आहे तो आता चढायचा आहे. तर मजा येते पण ना, थंडीत किंवा हिवाळ्यात पण एक मजा आहे. पावसाळ्यात खूप लोक येतात, पण ना निसर्गाची हानी पण लोक करतात. हे पहा किती पाणी बॉटल्स आहेत फेकलेल्या लोकांनी. तुम्ही पाणी पितात, मग ती पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा आणि खाली कुठेतरी डस्टबिनमध्ये टाका ना. निसर्गाची हानी का करतायत. बॉटल्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक आहे, वेफर्सच्या सगळे. वा नजारा पहा, पायऱ्या, वरचा कडा आणि हे वातावरण एकच नंबर. हा खालचा भाग, खालून चढायला खूप त्रास झाला, पण आता या पाईपमुळे थोडं बरं आहे. चालू झाला, सुरू झाला. वेलकम. इथल्या पायऱ्या पण खतरनाक आहेत, नुसते पाईप आहेत, पाईपवर चढायचं आहे नुसतं. चला. वा हा जो खालच्या चढायची जागा आहे, नुसते पाईप आहे. चढणाऱ्यांची पण परीक्षा आहे आणि उतरणाऱ्यांची पण. जबरदस्त. मामा टी शर्ट टाका ते वरती माकडे वरती चेकिंग आहे, डायरेक्ट जमा करतात लोक. काय माकड आहेत, डायरेक्ट घेतात, डायरेक्ट पळून जातात घेऊन. का हाँ देखते पाচ্ছো, ये देखो ये दिन नीचे যেতে এখন উপরে আছে, ওদি গেছি উপরে. হ্যাঁ ওটা দেখতে ওদি উপরে গেছিল. আরো উপরে পেলাচে यार यार.
गाइड हम मंदिर को मिले हैं गर्दी काय बच्चे खड़े हैं इसको क्या प्रॉब्लेम है आम्ही दिसतोय माझा एक ब्लॉग तुमचा आहे मिडल सर्कलला आहे अजून पण गर्दी आहेच उतरणाऱ्यांची, अजूनही गर्दी कमी होत नाही. जर तुम्ही खाली पाहिलंच तर प्रचंड गर्दी अजून आहे. ते संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी वरती आलेले होते आणि एका भावाने तर दोघांना डोक्यात घातलं. सगळे तरुणाई खाली उतरते. काही लोकांची तर अजून आपल्याला वरच्या टोकाला जायचं आहे. अजून आहे थोडं, अजून थोडा वेळ आपल्याला चढायचं आहे. एक अर्धा तास तरी अजून आपण वरती चढणार आहोत. मग तिथून आपण छान व्हिडिओ बनवणार आहोत मस्त. सकाळपासून चढतोय पण अजूनही काही कळसुबाईचं शिखर येत नाही आपला. प्रचंड मेहनत घ्यावी लागते चढायला, खूप स्ट्रगल करावं लागतंय. आता आम्ही थोडंसं राहिलंय, आता एक 20 मिनटं लागणार आहेत फक्त चढायला. खालचा जो पट्टा होता प्रचंड कठीण होता, म्हणजे त्या पट्ट्यामध्ये चढणं खूप मुश्किल होतं आणि खूप थकलो होतो आम्ही तेव्हा. कारण आमच्याकडनं काय झालं की पाणी पण नाही घेतलं गेलं कुठे, बॉटल पण संपली पाण्याची. त्याच्यामुळे प्रचंड तहान लागलेली आणि त्या तहानीमध्ये चढणं मुश्किल होतं. हे पाहणं जरा मांडीचाच नाही म्हणतोय. भरले गेले, हो मांड्या भरल्या गेल्या ना. जाऊ आपण आरामाने जाऊ, काही नाही. मांड्यांचं पण पायांचे पण जाऊ जाऊ जाऊ. कळसूबाईला येणं म्हणजे हौशे नवशे गवशांचं काम नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाची आहे. आणि ज्याला फिजिकल फिटनेस चेक करायची त्याने कळसूबाईला यायचं की आपण किती फिट आहोत. असं 4-4 तास जिममध्ये करणाऱ्यांचा काही फायदा नाही. ज्याला खरंच ओरिजिनल फिजिकल फिटनेस चेक करायची त्याने खरंच इथे यायचं आहे आणि मग स्वतः चेक करायचं आपलं फिटनेस कसं आहे. वातावरण छान आहे आज. मस्त वातावरण आहे, ढगाळ छान. नाही त्यांचा ऑलरेडी पाय थोडा फ्रॅक्चर आहे त्यांचा, पण तरी ते इतक्या वरती चढून आले. हो त्यांच्या याच्याकडे. पण इथला निसर्ग पण असं वाटतंय की आपण हिमाचल प्रदेशमध्ये फिरतोय बुवा. बरं का, हे पाय इकडे झाडं, ही फुलं, मस्त फुलं आहे तिथं, छान फुलं आहेत. कसली तरी फुलाची झाड आहे तिथं, असं छान यायचं काम नाही. हा, काम म्हणजे कामच नाही. हे अजून वरती चढायचं आहे बरंच. आणि खाली तर मग ते गाव दिसतंय खाली, तिथपर्यंत पायी पायी जायचं आहे. इथून वरून चढून परत खाली उतरायचं आहे. हे आला कळसूबाई मातेचं मंदिर वरती. आता शेवटचा टप्पा आहे हा, एवढा चढायचा त्या मंदिरापर्यंत. मग आम्ही फायनली पोचू. पण
याच्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागलेले आहेत. प्रचंड म्हणजे महाप्रचंड. सोपं नाही इथपर्यंत येणं. आणि ज्याला सवय नाही त्याचं तर खरं नाही आहे. वा, इकडचं दृश्य पहा किती छान आहे. धरण आहे इकडे, धरणाचं पाणी. छान गारवा राहतोय आणि मस्त पाणी. डोंगर सह्याद्रीची इकडून जायचं का? हे बाई, इकडून जायचं प्लेन आहे डायरेक्ट. राहू दे. जातो. इकडून. तू असं अरे हळू रे हळू रे हळू. त्यामुळे सांगतोय ना आकाश आणि डोंगर एकत्र आलेले दिसत आहेत. वा, गारवारा सुटलाय छान. केव्हापासून ऊन लागत होतं. जसंही या पॉईंटला आम्ही आलो तसं एकदम गार वारा सुटलाय. मित्रांनो, हे भंडारदराचं बॅकवॉटर आहे. भंडारदरा धरण पुढे आहे आणि आपण आता कळसूबाईच्या हा पिक पॉईंट आहे वरचा, जिथे आपण आता जाणार आहोत. तुम्ही पहा आजूबाजूला किती छान निसर्ग आहे. हा, आणि हे आमचे पंकज दादा. ॲक्च्युअलमध्ये त्यांचा एक पाय फ्रॅक्चर आहे, पण मात्र तरीही त्यांच्यामध्ये जबरदस्त उत्साह आहे वरती येण्याचा. त्यांच्या जागेवर जर दुसरं कोणी राहिलं असतं तर तो अर्ध्या रस्त्यातून वापस गेला असता, पण शेवटी ते आलेच. त्यांची जिद्द होती आणि सरांच्या प्रेरणेमुळे शक्य झालं. आता थँक्यू सर. आपलं आता जवळच आपण आलो आहेत. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट कळसूबाई सर केला. सर जवळजवळ केला, थोडासाच राहिला आहे आता. हा टप्पा महत्त्वाचा आहे आता. पण रस्ता खूप अवघड आहे. प्रचंड बारीक दगड, माती. हा, मी ना बरं का सर, हा, ते होतं ना आपण त्याच्या खाली होतो बघा. हो हो हो. तिथं म्हटलं माता फक्त शक्ती दे. शपथ रिअली. चला, मी देवीचा मंत्र म्हटला. शेवटच्या पायऱ्या दादा. हो, म्हटलं मला फक्त येऊ दे बस माता. म्हटलं दर्शन. चला 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 चला, आपण आता फास्ट या पायऱ्या चढायच्या आहेत. सकाळपासून मेहनत चालू होती. किती 12:30 वाजले ना जवळजवळ. म्हणजे आम्हाला 4-4.5 तास लागले. सर थँक्यू सो मच. कट नाही दादा, हे तुमच्यामुळे झालं सर. विल पॉवर आहे तुमची. चला, तुम्ही ठरवलं होतं. नाही आपल्याला यायचंच होता कळसूबाईला. खूप दिवसांपासून आपला प्लॅन होता. हो. शेवटी तो देवाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने झाला कंप्लीट. पण आता मांड्यांचे स्नायू पूर्णपणे जाम झालेले आहेत आमचे. धाप लागते खूप आणि खूप थकलो आहेत. थकलो म्हणजे प्रचंड थकलो आहेत. पण शेवटी तरी आमचा जो प्रयत्न होता तो आम्ही सोडला नाही आणि आलोच. पंकज दादा जबरदस्त जोश. त्यांच्या जोशामुळेच खरं आम्ही इथपर्यंत पोहोचलो, नाही तर आलो नसतो. त्यांच्याकडे पण मला जास्त जोश येत होता. बापरे, बेकार हल्ली देवीने. आता नाही, आरामाने आरामाने. हा,
आपण आलो आहे वरती फायनली आणि कडसाईचं मंदिर वरती लोक दर्शन घेत आहेत, काही लोक आराम करत आहेत, पण प्रचंड मेहनत लागते वरती यायला. आणि ज्याला कोणतंच मेडिसिन नको असेल त्याने महिन्यातून एकदा फक्त कडसूबाईची ट्रेकिंग करा, म्हणजे त्याला काहीच होणार नाही. हा कडसाईचा मंदिराचा मागचा भाग आणि हा त्याच्या मागचं हे दृश्य. वा, तू आत्ता सिनेमॅटिक काढली का? बेदिकाचा छान. हे अपना शाहरुख खान.